आपला प्रश्न पहिला आहे, पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजेच पहा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्या, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं आणि तुमचं रिव्हिजन याच ठिकाणी आपलं होत राहील. लक्षात ठेवा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो कधी अस्तित्वात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 1986 या वर्षी. लक्षात ठेवा. आणि हा जो प्रश्न आहे हा आपला 2018च्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता. पर्यावरण संरक्षण अधिनियम जो आहे हा 1986 या वर्षीचा आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, वन नेशन वन रेशन ही योजना लागू करणारे डॅश हे राज्य पहिले ठरले आहे. पहा मित्रांनो, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. तर देशातील असं कोणतं पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या राज्यामध्ये वन नेशन वन रेशन ही जी योजना आहे ही लागू करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर त्रिपुरा राज्य. लक्षात ठेवा मित्रांनो, त्रिपुरा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये वन नेशन वन रेशन ही जी योजना आहे ही सर्वात आधी लागू करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा आपल्याला हा वनरक्षक भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, त्यासाठी हा प्रश्न आपण नोट करून घेऊ शकता किंवा पीडीएफ साठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर पहा, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2018 आणि 2019 अशा दोन्ही वर्षी पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमक विरोधी कापड तयार केले होते? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा हा कोविडच्या दरम्यानचा आहे, कारण यामध्ये पहा आपला 2020ला जो कोविड आला त्यावरही महत्त्वाचे प्रश्न येण्याची शक्यता आहे. कमीत कमी 1 ते 2 प्रश्न हे आपल्याला अल्टरनेट करू विचारले जातील. तर पहा, अशी कोणती संस्था आहे की त्या संस्थेने हॉस्पिटलमध्ये संक्रमण कमी किंवा रोखण्यासाठी एक संक्रमण विरोधी कापड तयार केलं होतं, तर ती संस्था कोणती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर IIT मद्रास ही जी संस्था आहे या संस्थेने संक्रमण रोखण्यासाठी एक विरोधी कापड तयार केलं होतं IIT मद्रासने. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हटलं जातं? लक्षात ठेवा, जो कृत्रिम पाऊस पाडला जातो कशापासून तर ढगापासून, तर ती पद्धतीला काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर क्लाउड सीडिंग असं त्याला म्हटलं जातं. पहा, कृत्रिम पाऊस पाडण्याची पद्धत. या ठिकाणी पहा आपल्याला क्लाउड कम्प्युटिंग दिले, हे जे आहे हे कम्प्युटरची संबंधित एक व्याख्या आहे, त्यावरही आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेऊ, किंवा जे क्लाउड कंट्रोल आणि क्लाउड इंजिनिअरिंग आहे हे तिन्ही टॉपिक जवळपास सेम प्रकारचे आहेत, त्यावर तुम्हाला वाटलं तर एक डीपमध्ये मी व्हिडिओ सुद्धा बनवून देईल. तर क्लाउड सीडिंग हे जे आहे हे कृत्रिम पाऊस पाडण्याची एक पद्धत आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतामध्ये कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, भारतामध्ये कोरोना जे लसीकरण झालं तर त्या लसीकरणाच्या उत्पादनाची पहिली परमिशन मागणारी भारताची कंपनी कोणती होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर सिरम इन्स्टिट्यूट ही जी कंपनी आहे ही भारतातील अशी पहिली लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी कंपनी ठरली आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेली रोटावॅक ही जी वॅक्सिन आहे ही WHO पहा वर्ल्ड हेल्थ, लक्षात ठेवा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच पहा WHO. लक्षात ठेवा मित्रांनो, हा देखील प्रश्न यावर आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेला आहे. तर आरोग्य म्हणजे जागतिक आरोग्य संघटना याच्या चाचणीमध्ये ही वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते? लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर संपूर्ण भारतामध्ये तयार केलेली एक वॅक्सिन आहे रोटावॅक नावाची, आणि ही जी आहे याची चाचणी केली पहा WHO ने, त्यावेळी ही जी वॅक्सिन आहे ही कोणत्या आजारासाठी देण्यात येते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर डायरिया हा जो आजार आहे या आजारासाठी रोटावॅक नावाची एक एक वॅक्सिन आहे ती दिली जाते. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, देशातील पहिली हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे पहा, कारण हा जो प्रश्न आहे आपल्याला करंट अफेअर्सवर देखील विचारला जाऊ शकतो, कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. देशातील आपल्या पहिली हेलिकॉप्टर टॅक्सी सेवा जी आहे याची सर्व्हिस कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर बंगळुरू म्हणजेच पहा बँगलोर. लक्षात ठेवा, बँगलोर या शहरामध्ये हेलिकॉप्टर टॅक्सी सेवा जी आहे ही सर्वात आधी आपल्या देशामध्ये सुरू करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी संबंधित आहे?
या ठिकाणी पहा आपल्याला कधी कधी फक्त मिशन संपर्क असंच येऊ शकतं. लक्षात ठेवा, मिशन संपर्क हे जे अभियान आहे हे कोणी सुरू केलं आहे? केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे. आणि हे जे आहे हे एड्स म्हणजेच पहा HIV, लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1, तर एड्स या रोगाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी पहा कधी कधी आपल्याला HIV देखील विचारलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतीय महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा या ठिकाणी एका खेळाडूचं नाव दिलेलं आहे. आपल्याला यावर प्रश्न मित्रांनो हे नेहमी विचारले जातात. तर आपल्याला यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात, खेळाडू आणि त्यांचा खेळ. तर या ठिकाणी खेळाडू आहे कमलप्रीत कौर. ह्या ज्या आहेत लक्षात ठेवायचे, ह्या पर्याय क्रमांक 4 तर थाळीफेक या खेळाशी संबंधित आहेत. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि यातील जे ऑप्शन क्रमांक 2 आहे भालाफेक, यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. कारण जे 2020ला टोकियो ऑलिम्पिक झालेला आहे यामध्ये पहा नीरज चोप्रा हे जे आहेत हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत आणि त्यांनी भारतासाठी जे टोकियो ऑलिम्पिक 2020 झालं तर त्यामध्ये पहिलं गोल्ड जे आहे हे भालाफेकीमध्ये नीरज चोप्रा यांनी जिंकलेलं होतं. लक्षात ठेवायचे. आणि कमलप्रीत कौर थाळीफेक, पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते आहे? पहा जे शेतकरी लोक आहेत लक्षात ठेवायचे, तर म्हणजेच काय तर शेतीसाठी किती तास? 24 तास म्हणजे कंटिन्यू वीज मोफत देणारे पहिले राज्य कोणते ठरले? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर तेलंगणा हे जे राज्य आहे हे शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारं म्हणजे फ्री लाईट, लक्षात ठेवायचे, फ्री वीज म्हणजे फ्री इलेक्ट्रिसिटी देणारं आपल्या देशातील पहिलं राज्य ठरलं आहे तेलंगणा, की जे फक्त शेतीसाठी 24 तास मोफत वीज देतं. तेलंगणावर प्रश्न विचारला जातो. पहा तेलंगणाची राजधानी, तर राजधानी आहे हैदराबाद. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे कारण विरुद्धार्थी समानार्थी शब्द सुद्धा आपल्याला परीक्षेत महत्त्वाचे विचारले जातात. तर या ठिकाणी आहे आपला शब्द, तर याचा विरुद्धार्थाचा शब्द काय असेल? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर परका. आपला म्हणजे पहा आपला आणि परका म्हणजे काय तर दुसऱ्याचा, परका त्याला म्हणतो पहा आपण परका. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी एक समूह आहे पहा, ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन, किंवा ज्या जमिनीमध्ये काहीही पिकवलं जात नाही किंवा पीक येत नाही त्या जमिनीला काय म्हणतात? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर त्याला खडकाळ जमीन असं म्हटलं जातं, की ज्या जमिनीमध्ये पीक येत नाही. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण कोणती होईल? मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचे आपल्याला म्हणी विचारल्या जातात, तसंच शब्दसमूह विचारले जातात, वाक्प्रचार विचारले जातात, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द देखील विचारले जातात. तर मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण काय होईल? लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2, तर दिव्याखाली अंधार, त्यालाच म्हणतो आपण मोठ्या माणसाचे देखील काही दोष असतात अंगामध्ये. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा काय होते? किंवा ही जी व्याख्या आहे ही कशाची आहे? व्याख्या लक्षात ठेवायचे, एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग आणि दुसरा व्यंजन किंवा स्वर, तर तेव्हा त्याला काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, त्याला विसर्ग संधी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा विसर्ग संधी म्हणजे काय आहे? तर पहा विसर्ग संधी म्हणजे काय आहे, तर एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग आणि दुसरं व्यंजन किंवा स्वर असतो त्यावेळी विसर्ग संधी होतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? लक्षात ठेवा मोजरी या ठिकाणी आहे, पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की मोजरी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, मोजरी जे आहे हे अमरावती या डिस्ट्रिक्टमध्ये आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. आणि हा जो प्रश्न आहे पहा अमरावतीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न 1919ला जी भरती झाली त्यामध्ये अमरावतीसाठी विचारण्यात आलेला होता. प्रश्न 17 आहे, समुद्रात खडकावर बांधलेल्या मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी पहा आपल्याला फक्त कधी कधी प्रश्न विचारला जातो पहा मुरुड जंजिरा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लक्षात ठेवा तर तो आहे पर्याय क्रमांक 2, रायगड या जिल्ह्यामध्ये आहे मुरुड जंजिरा. आणि हा जो आहे हा समुद्रात खडकावर बांधण्यात आलेला एक किल्ला आहे, म्हणजे हा एक फोर्ट आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? मित्रांनो प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र राज्यातील असा कोणता जिल्हा आहे की तो जिल्हा खालीलपैकी, लक्षात ठेवा खालीलपैकी जिल्हा कोणता आहे की तो पर्यटनाचा जिल्हा म्हणून घोषित केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा राज्यामधील आपल्या पर्यटन घोषित असणारा जिल्हा आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 19 आहे आधार कार्ड म्हणजेच UID हे भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटण्यात आलं? मित्रांनो, यावर आपण पहा कम्युनिटीमध्ये एक पोल केलेला होता, त्यातील जवळपास 30% विद्यार्थी चुकीचे आहेत. लक्षात ठेवा, आधार कार्ड हे जे आहे हे जवळपास 2009 या साली हे सुरू झालेलं आहे आणि 2010 सालापासून हे वाटण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जे आधार कार्ड आहे हे सर्वात प्रथम लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या जिल्ह्यामध्ये वाटण्यात आलं होतं. यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारण्यात आला आहे की भारतातील पहिलं आधार कार्ड हे कोणाला देण्यात आलं होतं? लक्षात ठेवायचंय, रंजना सोनवणे. लक्षात ठेवा, प्रश्न महत्वाचा आहे. तर रंजना सोनवणे यांना आपल्या भारतातील पहिलं आधार कार्ड मिळालेलं आहे आणि ते नंदुरबार ठिकाणी. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? पहा, या ठिकाणी एक जमात दिली आहे कोरकू या नावाची. तर कोरकू किंवा यावर आपण मित्रांनो एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. जेवढ्या काही जमाती आहेत आणि त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, कोणत्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात, त्यावर आपला एक व्हिडिओ झालेला आहे. तर ही जी आहे कोरकू जमात, लक्षात ठेवा, ही सर्वात जास्त अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे ICC महिला T20 विश्वचषक 2023 ही जी स्पर्धा आहे ही खालीलपैकी, मित्रांनो काय काय वेळेस आपली मिसप्रिंट होते, लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? लक्षात ठेवा, कोणती ICC महिला T20 विश्वचषक म्हणजे जो वर्ल्ड कप होणार आहे महिलांचा 2020 तो 2023 चा कोणत्या ठिकाणी आयोजित केला आहे? आणि उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 22 आहे रेणुका सिंग आणि यस्तिका भाटिया या भारताच्या महिला खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पहा मित्रांनो, या व्हिडिओतला हा दुसरा प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2022 वर महत्त्वाचा येऊ शकतो. रेणुका सिंग आणि यस्तिका भाटिया ह्या ज्या दोन महिला खेळाडू आहेत ह्या क्रिकेटर आहेत, म्हणजेच क्रिकेट या खेळाशी निगडित आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे नुकतेच प्रकाशित झालेले फॉक्स इन द रोड माय डे ॲट RBI अँड बियॉन्ड हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 C रंगराजन. हे जे आहेत लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे RBIचे जुने गव्हर्नर होते C रंगराजन आणि यांनी नवीन एक पुस्तक लिहिलेलं आहे फॉक्स इन द रोड माय डे ॲट RBI बियॉन्ड. हे जे पुस्तक आहे हे C रंगराजन यांचं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे भारताच्या G20 अध्यक्षपदाचा भाग म्हणून खालीलपैकी कोणी नुकतेच स्टे सेफ ऑनलाईन या नावाची एक मोहीम लॉन्च केली आहे? पहा, मोहिमेचं नाव आहे स्टे सेफ ऑनलाईन. या नावाची मोहीम ही कोणी सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अनुराग ठाकूर यांनी केले आहे. पहा, महत्वाची मोहीम आहे स्टे सेफ ऑनलाईन. ही जी मोहीम आहे ही अनुराग ठाकूर यांनी सुरू केली आहे आणि ही जी आहे पहा हे G20 लक्षात ठेवा G20 अध्यक्षपदाचा एक भाग आहे. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 25 आहे खालीलपैकी कोणता नुकतेच पहिल्या KR गौरी अम्मा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? पहा, खालीलपैकी कोणाला KR गौरी अम्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर एलिडा ग्वेरा हे जे आहेत लक्षात ठेवायचे KR गौरी अम्मा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्या. जे मयूर अभयारण्य आहे तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा, आहे कोणत्या? बीड जिल्ह्यामध्ये. पण या ठिकाणी प्रश्न आहे की बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर पाटोदा या तालुक्यामध्ये आहे. त्यालाच पहा मयूर नायगाव हे गाव आहे. लक्षात ठेवा, मयूर नायगाव त्याच ठिकाणी अभयारण्य आहे आणि ते पाटोदा तालुक्यात येतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, आंबोली या नावाचं एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे की एक प्रकारे थंड हवेचं ठिकाण देखील म्हणता येईल. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सिंधुदुर्ग या डिस्ट्रिक्टमध्ये आहे आंबोली. तर मित्रांनो, आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जे आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लक्षात ठेवा, आंबोली हे जे आहे हे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे आंबोली आपल्या राज्यामध्ये. या ठिकाणी सिंधुदुर्गवर अजून एक प्रश्न विचारला जातो की शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे साक्षरतेच्या बाबतीमध्ये सर्वात साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा सर्वात साक्षर असणारा जिल्हा आहे. यावर आपल्याला तिसरा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग जो आहे हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील. लक्षात ठेवायचे. त्यामुळे हे 3 प्रश्न मित्रांनो तोंडपाठ करून ठेवा. जेवढे काही सिंधुदुर्गचे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत.
प्रश्न क्रमांक 3 आहे, अमुक झाले तर अमुक होईल असे काल्पनिक विधान करायचे असल्यास कोणत्या अर्थाच्या क्रियापदाची योजना करावी लागते? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मराठी व्याकरणावर हा प्रश्न आहे. अमुक झाले तर अमुक होईल अशी काल्पनिक म्हणजे आपण विचार करून विधान करायचं असेल तर त्या ठिकाणी जो अर्थ असतो त्या क्रियापदाची म्हणजे त्याला कोणतं क्रियापद वापरावं लागतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर त्या ठिकाणी संकेतार्थी क्रियापद जे आहे हे याचा अर्थ त्या ठिकाणी दिसून येतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल संकेतार्थी. प्रश्न क्रमांक 14 आहे, भामरागड या ठिकाणी नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? पहा, भामरागड या ठिकाणची जी नदी आहे भामरागड या ठिकाणी जो नदीचा संगम होतो त्यामध्ये खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की ती नदी येत नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर प्राणहिता नदी जी आहे ही येत नाही. यामध्ये पर्लकोटा, पामुल गौतमी आणि इंद्रावती या ज्या नद्या आहेत, लक्षात ठेवायचं, या नद्यांचा जो समावेश आहे हा भामरागड या ठिकाणच्या नदी संगमामध्ये होतो. पर्याय 2 आपलं उत्तर आहे, प्राणहितेचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 5 आहे, उद्धट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? पहा, उद्धट या शब्दाचा विरुद्धार्थी. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर नम्र. लक्षात ठेवा, उद्धटचा विरुद्धार्थी होतो नम्र. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 आहे, बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय होणार आहे? पहा मित्रांनो, या ठिकाणी पहा आपल्याला मित्रांनो अलंकारिक शब्द विचारला आहे आणि अलंकारिक शब्द आहे बोके संन्यासी. तर याचा अर्थ काय होईल? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. जो ढोंगी मनुष्य असतो म्हणजेच पहा जो मनुष्य जास्त प्रमाणामध्ये नाटकं करतो, लक्षात ठेवा, त्याला म्हटलं जातं बोके संन्यासी. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? पहा, गीतांजली नावाचा एक काव्यसंग्रह आहे तर त्याचे आपल्याला रायटर सांगायचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे गीतांजली या काव्यसंग्रहाचे किंवा कादंबरीचे म्हणू शकतो लेखक आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8 आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? या ठिकाणी पहा आपल्याला वर्षी विचारलं नाही, कधी कधी फक्त आणि फक्त आपल्याला वर्ष विचारलं जातं. या ठिकाणी पूर्णमध्ये आपल्याला तारखा दिल्या आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर 18 जुलै 1947 या दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा जो कायदा आहे तो पारित करण्यात आला आहे, लक्षात ठेवा. आणि भारत स्वातंत्र्य कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वातंत्र्य झालेला आहे. आणि 26 जानेवारी हे जे आहे, लक्षात ठेवा, हे प्रजासत्ताक दिन आहे आणि स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्ट 1947. आणि स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला? तर 18 जुलै 1947. आणि त्याच्या जवळपास एका महिन्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, बजरंग बली की जय ही जी रणगर्जना आहे ही कोणत्या रेजिमेंटची आहे? पहा, एक घोषणा आहे बजरंग बली की जय आणि ही जी घोषणा असते किंवा एक गर्जना असते रणगर्जना. रणगर्जना म्हणजे काय की ज्या ठिकाणी युद्धाच्या वेळी हे वाक्य किंवा हे घोष वाक्य वापरलं जातं त्याला म्हटलं जातं पहा रणगर्जना. तर ही कोणत्या रेजिमेंटची अशी रणगर्जना आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर राजपूत या रेजिमेंटची रणगर्जना आहे पहा बजरंग बली की जय. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, चालुक्य काळामध्ये बीड या शहराचे नाव काय होते? मित्रांनो, जेवढे काही आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा जिल्ह्यावर आपण त्यावरही डीपमध्ये प्रत्येक जिल्ह्याविषयी एक व्हिडिओ घेणार आहोत. म्हणजे जवळपास आपण 36 व्हिडिओ फक्त डिस्ट्रिक्टवर घेणार आहोत. म्हणजे जर आपल्याला जिल्ह्यावर काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे. या ठिकाणी प्रश्न आहे की जो चालुक्य काळ होता तर त्या काळामध्ये बीड जे शहर आहे किंवा बीड जे जिल्हा आहे याचं नाव काय होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर चंपावती नगर हे जे नाव आहे हे बीड शहराचं प्राचीन नाव म्हणता येईल किंवा चालुक्याच्या काळामध्ये नाव होतं चंपावती नगर. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, चितगाव या ठिकाणी शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? पहा, चितगाव या ठिकाणी त्यांचं जे शस्त्रागार होतं म्हणजे ज्या ठिकाणी शस्त्र ठेवले जातात त्या ठिकाणी एक हल्ला झाला होता ब्रिटिशांच्या. तर लक्षात ठेवायचे तो जो प्लॅन होता म्हणजे हल्ला करण्याची जी योजना होती ती कोणाची होती? आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर सूर्यसेन हे जे आहेत यांनी चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करण्याची जी योजना आहे किंवा जी एक प्लॅन होता तो राबवलेला होता. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून असं खालीलपैकी कोणते केंद्रीय मंत्री होते की त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर सी.डी. देशमुख. लक्षात ठेवा मित्रांनो, सी.डी. देशमुख हे जे असे केंद्रीय अर्थमंत्री होते की त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. कशामुळे? तर संयुक्त महाराष्ट्र जी चळवळ होती त्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी किंवा पाठिंबा म्हणून. पर्याय 3 आपलं उत्तर होईल सी.डी. देशमुख.
प्रश्न क्रमांक 13 आहे मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा कशामुळे आलेलं आहे, तर मिठाचे सत्याग्रह झाला त्यामुळे ते प्रसिद्धीला आलं होतं. पहा शिरोडे या गावात, म्हणजे शिरोडे हे गाव, तर हे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे पहा शिरोडे नावाचं गाव, आणि या ठिकाणी मिठाच्या सत्याग्रहामुळे ते सर्वांच्या ओळखीला आलेलं होतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? पहा हा जो प्रश्न आहे हा सौरभट्टीमधला प्रश्न आहे, किंवा एक प्रकारे आपल्याला हा प्रश्न मित्रांनो विज्ञान विषयावरती विचारला जाणारा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा सौरभट्टीमध्ये असे कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात की त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जो आहे तो पूर्णपणे एकत्र ठिकाणी केला जातो आणि त्यापासून उष्णता जी आहे ही तयार केली जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर अंतर्वक्र जे आरसे असतात लक्षात ठेवा हे सौरभट्टीमध्ये वापरले जातात जेणेकरून सूर्यप्रकाश एकत्र करता यावा आणि त्यापासून एक उष्णता तयार व्हावी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? पहा मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे. जो आपला इलेक्ट्रिक बल्ब असतो तर त्यामध्ये भरला जाणारा जो गॅस आहे किंवा जो वायू असतो तो कोणता असतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर नायट्रोजन. लक्षात ठेवा नायट्रोजन हा जो आहे यामुळेच बल्ब जो आहे हा लवकर प्रकाशित होतो, लक्षात ठेवायचे, आणि तो असतो फक्त नायट्रोजन इलेक्ट्रिक बल्बमध्ये. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर एवढे असते? पहा जे मानवी डोळा आहे म्हणजे आपला जो डोळा आहे तो सुस्पष्ट म्हणजे एकदम क्लिअर दिसण्यासाठी कमीत कमी अंतर किती असतं? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर कमीत कमी 25 सेंटीमीटर अंतर जे आहे हे डोळ्याचं असतं, लक्षात ठेवा स्पष्ट दिसण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे वाशिम जिल्ह्यामधील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? लक्षात ठेवा वाशिम जिल्ह्यातील हा प्रश्न आहे आणि वाशिमवर हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता. तर वाशिम जिल्ह्यामधील सर्वात मोठा कोणता प्रकल्प विचारला या ठिकाणी? जलसिंचन प्रकल्प. तो आपल्याला कमेंट करून मित्रांनो सांगायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, जो आडान आहे. लक्षात ठेवा आडान हा जो जलसिंचन प्रकल्प आहे हा वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे आणि हा त्या ठिकाणचा सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही? पहा तालुक्याचं ठिकाण नसणार विचारलं आहे. लक्षात ठेवा म्हणजे या ऑप्शनमध्ये आपल्याला 3 तालुके दिले आहेत, तर त्यापैकी चौथा असं एक असणार आहे की तो तालुका नसणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा जो नळदुर्ग आहे, लक्षात ठेवा नळदुर्ग हा जो आहे हा एक किल्ला आहे जो की उस्मानाबाद या डिस्ट्रिक्टमध्ये आहे. या ठिकाणी वाशी, लोहारा आणि तुळजापूर हे जे आहेत हे 3 तालुके आहेत. लक्षात ठेवा नळदुर्ग हा एक फोर्ट म्हणजेच किल्ला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा बीड जिल्ह्यामधील धाकटी पंढरी यावर प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता मित्रांनो, आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केले होते, त्या ठिकाणी देखील हे प्रश्न चुकलेले होते. लक्षात ठेवा बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी हे जे आहे हे पर्याय क्रमांक 2 नारायणगडला म्हटलं जातं. लक्षात ठेवा चाकरवाडीला म्हटलं जात नाही. यामध्ये जवळपास 40% विद्यार्थी चाकरवाडी सांगतात आणि 30% विद्यार्थी जे आहेत ते कपिलधार सांगतात. लक्षात ठेवा नारायणगड हे सर्वात कमी प्रमाण आहे, पण नारायणगड जे आहे याला धाकटी पंढरी म्हणतात. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे अत्तराचे दिवे जाळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार विचारला आहे अत्तराचे दिवे जाळणे, तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर भरपूर उधळपट्टी करणे म्हणजेच अत्तराचे दिवे जाळणे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो या ठिकाणी पहा 21 ते 25 हे जे प्रश्न असणार आहेत हे टोटल आपण करंट अफेअर्स 2022 आणि 23 वरती घेतलेले आहेत, त्यामुळे हे मागचे 5 प्रश्न शेवटचे सर्वात इम्पॉर्टंट आहेत. महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर 6 जानेवारी हा जो दिवस आहे हा आपल्या राज्यामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे गानगाई. लक्षात ठेवा गानगाई हा जो सण आहे तो कोणत्या राज्यामधील सण आहे? पहा सणाचं नाव थोडंसं युनिक आहे, पहा प्रोनाउन्स करण्यासाठी थोडंसं अवघड आहे. गानगाई असा आहे, तर हा सण कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर मणिपूर राज्याचा एक सण आहे गानगाई या नावाचा. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे सध्या चर्चेत असलेले मोपा हे जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे. मोपा या नावाचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर ते कोणत्या स्टेटमध्ये येतं?
याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जे गोवा राज्य आहे. पहा, गोवा राज्यामध्ये आहे मोपा या नावाचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गोवा या राज्याची राजधानी आहे पणजी. कारण यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता. कन्फ्यूज होऊन जाऊ नका. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे व्यवस्थित, थोडासा वेळ लागू द्या पण व्यवस्थित द्या. प्रश्न क्रमांक 24 आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने लोकगायिका मैथिली ठाकूर यांची नुकतीच कोणत्या राज्याच्या राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे महत्त्वाचे होतात. पहा, तर कोणी केलं आहे? भारताच्या निवडणूक आयोगाने. कोणाला केलेलं आहे? तर ज्या गायिका आहेत मैथिली ठाकूर यांना. पण कोणत्या राज्याचं राज्य आयकॉन केलं आहे? तर केलेलं आहे पर्याय क्रमांक 3 बिहार या राज्याचं राज्य आयकॉन म्हणून मैथिली ठाकूर यांची नियुक्ती केलेली आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नुकतेच बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमाचे उद्घाटन करण्यात आले आहे? पहा, एक नवीन आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम उभारण्यात आलं आहे. त्याचं नाव आहे पहा बिरसा मुंडा आणि हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर ओडिसा. लक्षात ठेवा, ओडिसा या राज्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम, म्हणजे ते जर उद्घाटन केलेलं आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल.